मुंबईत सुंदर असा पाऊस पडत आहे। ह्या पावसामध्ये भजी खायला खूप मजा येते। चला तर मग आता भजीचे 3-4 प्रकार तुम्हाला दाखवूया। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण नवीन प्रकारचे बटाटा आणि कांदा भजी करतोय। त्याची रेसिपी चला तर बघूया। नवीन असे कांदा बटाटे मिक्स भजी करत आहोत। त्याला लागणारी ही सामग्री आहे। आपण एक बटाटा घेतलाय, मोठा बटाटा आहे, तो असा चॉप करून घेतलाय। कांदा भजीला जे कांदे जसे आपण चिरतो तसेच चिरले ते 3 कांदे, अद्रक, लसूण, मिरची, कढीपत्ता हेच मी इथे चेचून असं खलबत्त्यामध्ये जाडसर केलेली आहे। तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ, धणेपूड, जिरेपूड, ओवा, चाट मसाला, काश्मीरी मिरची पूड, हळद, मीठ, तेल, पाणी आणि कोथिंबीर एवढं साहित्य आपलं मिक्स भजीला लागतंय। कांदा टाकला आपण। कांदा जरा असा हाताने करून घ्यायचा, मग तो सुटला जातो। तळून बटाटे घेत आहोत। आता याला आपण थोडा वेळ मीठ लावून 5 मिनिटं ठेवून द्यायचे की त्याला आपोआप पाणी सुटणार आहे। मीठ प्रत्येकाने आपल्या अंदाजानुसार घ्या। मीठ पूर्ण कांदा आणि बटाट्याला लागलं पाहिजे आणि आपण 5 मिनिटं ठेवणार आहोत, का तर मग ते पाणी सुटणार आहे। त्याच्यातच आपलं सगळं पीठ मळून होणार आहे। आता हे 5 मिनिटं आपण ठेवायचं आहे। हा जो मसाला केलेला आहे तो मसाला 2 चमचे, तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही वाढवा। हा मीठ टाकलेलं आहे आपण, हळद, काश्मीरी मिरची, कारण ह्याच्याने कसा रंग येईल म्हणून थोडीशी काश्मीरी मिरची। मी थोडासा चाट मसाला वापरते ह्याच्यात। हा बघा मी एवढाच घेतलाय, चटपटीत होईल थोडंसं। जिरं, धणे मात्र मी 1 चमचा टाकलाय। कोथिंबीर सगळी टाकते। 3 चमचे चण्याचं पीठ टाकते। हे चमचे आहेत। एक चमचा तांदळाचं पीठ। आता हे सगळं आपण हातानेच एकजीव करून घेऊया। होता होईपर्यंत पाणी वापरायचं नाही। मग लागलंच तर असं थोडंसं 1-2 स्पून टाका, पण 7-8 मिनटं आपण ठेवल्यामुळे ह्याला पाणी सुटतं। हे बघा, हे त्याच्यातच आपण घेतलंय, नाही घातलं आपण पाणी, कारण हे झालं त्याच्यामध्येच भिजलं गेलं। तुम्हाला जर का भिजलं नाही गेलं ना तर छोटे 2 चमचे पाणी थोडंसं टाका, एकदम पाणी घेऊ नका, 2 चमचे टाका। आता हे मी नाही हे केलं। आता ह्याच्यात आपण काही घेतलं नाही, सोडा वगैरे काही घेतलं नाही। हे बघा, हे आता झालं, हे आता तयार आहे। फक्त हे असं मळून घ्या। आता इथे मी पाणी नाही वापरलं। हा बघा असा गोळा झाला। आता ह्याचे मी तेल तापत ठेवते आणि मग करून दाखवते कसे करायचे ते। आता आपण कढई ठेवूया आणि गॅस चालू करूया। आता ह्याच्यात आपण तेल ओतायचं आहे। तेल भजीसाठी तयार आहे। आता ह्याच्यात आपण सोडा वगैरे काहीच टाकलं नाही, तर आपण काय करायचं, हे उकळी आलेलं तेल असं सगळ्यावर 2 चमचेच टाकायचं आहे, एकजीव करायचं आहे।
छोटे छोटे करायचे, कारण ते कुरकुरीत झाले पाहिजे ना, म्हणून असा हा गोळा केला ना की हा असा प्रेस करायचा आणि हे असं करून हे बघा, हे असा गोळा करायचा. हे असं हे करून असं घेऊन 4च सोडा, जास्त सोडू नका. हे बघा कसे सुंदर झाले ते. आता याला पलटी करूया. याला आपण लसूण चटणी आणि हिरवी चटणी आपण पुदिन्याची केलेली आहे. हा बघा किती सुंदर भजी झाला आहे. हे झालेत आपले. आता मी हे काढते. हे पहिले टाकले होते ना, म्हणून ते झाले. असा भजी होतो. काढून घेऊया. हां, मग मी तुम्हाला तोडून पण दाखवते आतमध्ये. हा बघा असा मस्त खुसखुशीत झालेला आहे. छान असा पाऊस पडत आहे. वातावरण एकदम थंड झालेलं आहे आणि त्याच्यात आम्ही असे भजी तयार केलेले आहेत. हे मिक्स भजी आहेत. कांदा बटाटा असे नवीन प्रकारचे हे भजी आहेत. ह्याच्याबरोबर मिरची आहे, लसूण चटणी आहे, पुदिना चटणी आहे आणि टॅमॅटो कॅचअप आहे आणि फक्कड असा चहा आहे. क्या बात आहे. मस्त खाऊन बघूया आणि तुम्हीही करून बघा. पाऊस चालू आहे. ही रेसिपी नक्की करा आणि कमेंट्समध्ये सांगा कशी झाली आहे. जेवढी छोटी कराल तेवढी ती कडकडीत होतात, कुरकुरीत होतात आणि टेस्टी पण होतात. पण हे भजी गरम गरमच खायचे. ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.